मागच्या वर्षी आपण स्वरसंधी प्रकरण शिकलो होतो. आता यावर्षी आपल्याला हलसंधी प्रकरण शिकायचं आहे. स्वरसंधी म्हणजे काय? स्वरासमोर स्वर आला तर. किती आहेत स्वर? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, रू, लू, आहा. हे ना, इतके स्वर आहे. तर स्वरासमोर स्वर आला तर काय करायचं? ह्याचे नियम आपण मागच्या वर्षी शिकलो. आता आपण हलसंधी प्रकरण. हल म्हणजे काय? व्यंजन. व्यंजनं कोणती? क ख ग घ ङ, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व, श स ह. ही झाली व्यंजनं. आता व्यंजनाच्या समोर व्यंजन आलं तर ते दोन शब्द एकत्र कसे करायचे याबाबतचे नियम आपण शिकतो आहोत. तर यातलं हे पहिलं सूत्र आहे. स्तोहोश्चूनाश्चुः. स्तोहोश्चूनाश्चुः. हे आहे ते सूत्र. स्तोहोश्चूनाश्चुः. याच्यामधलं स्त म्हणजे स आणि तथ द ध न. च म्हणजे श आणि च छ ज झ ञ. ठीक आहे. मग या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे? स आणि तथ द ध न यांच्यासमोर श आणि च छ ज झ ञ जर आले तर या स आणि तथ द ध न च्या जागेवर तुम्हाला श आणि च छ ज झ ञ करायचे आहे. पुन्हा एकदा सांगते. स आणि त थ द ध आणि हा इथे न आहे ह्यांच्यासमोर जर श आणि च छ ज झ य आले तर स आणि त थ द ध न च्या जागेवर हे श आणि च छ ज झ य करायचे आहेत. हा झाला तुमचा नियम. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण नियम वाचू. स आणि त थ द ध न यांचा संबंध श आणि च छ ज झ य यांच्याशी आला तर स च्या जागेवरती श करा आणि त थ द ध न च्या जागेवरती च छ ज झ य करावे. हा तुमचा नियम आहे. हा झाला नियम. ठीक आहे. मग आता त्याचं उदाहरण बघू आपण. काय आहे उदाहरण? रामस शेते. हे इथे दाखवलंय. रामस शेते म्हणजे राम झोपतो. रामस मध्ये हा स आहे. इथे मी वरती मोठ्या अक्षरात लिहिते. रामस अधिक शेते. हा स आहे. स च्या पुढे श आलेला आहे. म्हणून आत्ताच्या नियमानुसार या स्तोहोश्चूनाश्चुः या सूत्राच्या नियमानुसार स मध्ये परिवर्तन करायचं आहे. मग स चा काय करायचा? स चा श करायचा. आणि म्हणून आता इथे येईल रामश. या स चा झाला श. रामश आणि पुढे राहिलं शेते. समजलं? आणि म्हणून इथे बघा पुन्हा एकदा रामस अधिक शेते. त्या स चा झाला श. रामश प्लस शेते आणि म्हणून डबल श आपल्याला दिसतोय. रामश शेते. आलं का लक्षात? तसंच दुसरं उदाहरण. रामस अधिक चिनोती. त्या स चा झाला श. रामश चिनोती. म्हणून श आणि च एकत्र करून इथे आपल्याला दिसतं आहे रामश चिनोती. चिनोती म्हणजे गोळा करतो. राम गोळा करतो. परीक्षेमध्ये सूत्र येईल. खालील सूत्रे स्पष्ट करा. हे सूत्र स्तोहोश्चूनाश्चुः. तुम्हाला नियम लिहायचा आहे. स आणि त थ द ध न यांचा संबंध श आणि च छ ज झ य यांच्याशी आला तर स च्या जागेवरती श करा आणि त थ द ध न च्या जागेवर च छ ज झ य करावे. उदाहरणार्थ रामस
अधिक शेते, त्या सचा झाला श, रामश प्लस शेते आणि म्हणून रामश शेते. दुसरं उदाहरण रामस प्लस चिनोती, सच्या जागेवर श झाला, रामश चिनोती आणि म्हणून एकत्र आपण लिहिलं रामश चिनोती. आलं लक्षात?